जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 19 पर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. एका दृष्टीने विचार केला तर असे गहन विषय सुरू आहे. कारण काही संज्ञा भगवंतांनी वापरल्या 7व्या अध्यायात, आणि त्या संज्ञांचे आपण बघतो आहोत सातत्याने की काही अर्थ होऊ शकतात, आणि त्यातला कुठलाही अर्थ गृहीत न धरता अर्जुनानी भगवंतांना या अध्यायामध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली. भगवंतांनी ज्या संज्ञा वापरल्या 7व्या अध्यायाच्या शेवटी, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, वगैरे सगळे प्रश्न आपण बघितले. आणि भगवंतांनी त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली, की जो भाग आपण मागच्या वेळेला त्याचा अभ्यास केला. श्री भगवानु वाच, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित. त्याच्यामध्ये आपण, मी जसं म्हणालो की विषय थोडासा गहन क्लिष्ट असा वाटतो. स्वाभाविकही आहे, कारण आपल्याला या अशा संज्ञा वापरण्याची कधी सवय नसते, ऐकण्याची सवय नसते. त्यामुळे थोडीशी गुजळणी करू, आणि म्हणजे आपला विषय प्रवेशही छान होईल. कारण या श्लोकावरच्या आपल्या 5 ओव्या झाल्या होत्या, म्हणजे 19 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. तर तो एक संदर्भ छान आपल्या लक्षात येईल. पुन्हा एकदा भगवंत सांगतात आहे, अक्षरम ब्रह्म परमम. त्याचा केला विचार आपण मागच्या वेळेला की ब्रह्म शब्दाचे सुद्धा कसे 2-3 अर्थ होतात, आणि त्यातला भगवंतांना कुठला अपेक्षित आहे. म्हणूनच अर्जुनांनी तो प्रश्न विचारलेला, आणि भगवंतांनी सांगायला सुरुवात केली की अक्षरम ब्रह्म परमम न क्षरती इति परमात्मा, असा त्याचा अर्थ किंवा त्याच्यावरचं विवेचन म्हणूया आचार्यांनी केलेलं आपण बघितलं. आणि अक्षर म्हणजे असं एक तत्व, ब्रह्म म्हणजे नेमकं काय, तर असं एक तत्व की जे अक्षर आहे, आणि अर्थातच पुढे त्याला परम असं विशेषण लावलेलं आहे. आता त्याचा आपण मागच्याला भरपूर विचार केला की अक्षर म्हणजे काय. साध्या भाषेमध्ये अक्षर म्हणजे जे क्षरत नाही, त्याचा आपण छान विचार केला की जे मागील क्षणी जसं होतं तसंच आत्ताच्याही क्षणी ते आहे. ज्याला आपण सत असं म्हटलं, ज्याला आपण अक्षर असं म्हटलं, ज्याला निर्विकार म्हटलं, अव्यय असं म्हटलं, नित्य, निरतिशय, व्यापक, अविनाशी, असं सगळं आपण विचार केला, आणि त्याला अक्षर असं म्हणतात. कारण खूप वेळा ऐकला असतो हा शब्द आपण, अर्थातच परमार्थाचे आपण अभ्यासक आहोत, त्यामुळे स्वाभाविक आहे ब्रह्म हा शब्द किंवा हे तत्वाबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं. पण तरी सुद्धा आपल्याला नेमका त्याचा जो आशय आहे ना, तो अवगत होत नाही. आणि त्याच्यासाठी हे असे श्लोक, त्याच्यावरचं भाष्य किंवा त्याच्यावरच्या ओव्या, त्याच्यासाठी जे छान शिकायच्या असतात, त्या छान एकदा अंतःकरणात ठसवून घ्यायच्या असतात. कारण मला अजून त्या तत्वाचा अनुभव नाही, म्हणून तर इतकं सगळं बोलावं लागतं. मग जर मला त्या तत्वाचा अनुभव नसेल, तर मला कशाचा अनुभव आहे? तर मला ज्या ज्या गोष्टींचा अनुभव आहे त्या सर्वांची गणना क्षर मध्येच होते. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. आपण ब्रह्मतत्व कसं समजावून घेऊ शकतो, की मला जे जे कळतं, मला जे जे अनुभवाला येतं, ज्याचा ज्याचा मी विचार करू शकतो,
अनेक पद्धतीने त्याचं अप्रमा ज्ञान असं खूप शास्त्रीय मांडणी करता येईल, गरज नाही त्याची आत्ता. पण अंतिम जर बोलायचं झालं तर पंच ज्ञानेंद्रियांनी येणाऱ्या अनुभवाच्याही पलीकडचा अनुभव असं म्हणूया, ज्याचा मला तर्क करता येतो, ज्याच्याबद्दल मला विचार करता येतो. विचार करण्यासाठी कुठल्या इंद्रियाची गरज असते का? म्हणजे भौतिक 5 ज्ञानेंद्रियांपैकी कुठल्या इंद्रियाची गरज असते का? नाही. डोळे बंद करून, कान बंद करून, सगळी इंद्रिय बंद करून विचार करतो. म्हणजे म्हटलं तर विचार सर्वात सूक्ष्म. पण म्हणून तर जे मला अनुभवाला येतं, ज्याचा ज्याचा मी विचार करू शकतो, ते सर्व क्षर याच्यातच मोड. आणि असं जे नाही, मुद्दा तो सुरू आहे आपला. किंवा आपण त्याला, म्हणूनच त्याला आपण अक्षर म्हटलं, किंवा आपण त्याला निर्विकार म्हटलं, कारण जे पुन्हा मला अनुभवाला येतं, ज्याचा ज्याचा मला अनुभव आहे, ते सर्व विकारी आहे, ते सर्व बदलणार आहे, ते सर्व विनाशशील आहे, ते ढळणार आहे, ते उत्पन्न होणारं म्हणून संपणारं आहे, त्याच्यात कमी जास्त होतं म्हणून ते व्यय आहे. आणि असं सगळं नसलेलं असं काहीतरी एक आहे, ज्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि म्हणून मागच्याला आपण ती मांडणी बघितली होती की हे असं नाही, म्हणजे ते ते ढळणारं नाही, ते क्षर होणारं नाही, त्याच्यात विकार होत नाही, ते विनाश पावत नाही, कारण ते उत्पन्नच होत नाही. असं नाही 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 अशी एक रट लावणं ज्याला म्हणतात, अशी लागली की क्षणभर कुठेतरी वाटून जातं का ते नाहीच का? मग का ते नाहीच का? कारण असं काही असू शकतं याचा अंदाजच नाही ना आपल्याला. असं वाटून जातं की ते नाहीच का? तर त्याचं उत्तर सुद्धा आचार्यांनी उल्लेख केलेलाच आहे. कशाचा? त्या बृहदारण्यक उपनिषदातल्या श्रुतीचा. जी श्रुती आपण मागच्याला बघितली, 2 श्लोक त्यातले बघितले, की याज्ञवल्क्य गार्गी जिने त्या सभेमध्ये प्रश्न विचारले याज्ञवल्क्यांना, जनकाच्या, त्या तत्वाबद्दल. त्या तत्वाचं वर्णन करताना याज्ञवल्क्य याच पद्धतीने करतात आहेत, की ते हे नाही, ते नाही, ते हे आपण मागच्याला बोललो. जे हलकं नाही, जे जड नाही, जे मोठं नाही, जे लहान नाही, जे हे, म्हणजे सगळ्या विरुद्धार्थी जोड्या आपल्या समोर ठेवल्या. म्हणजे ते हेही नाही तेही नाही, अशी मोठी यादी दिल्यानंतर असं वाटू शकतं मग ते शून्य आहे का? नाही, ते शून्यही नाही. किती शून्य नाही, तर हे जे सूर्य चंद्र जे ढळढळीत आपल्या डोळ्यांना दिसतात, ते सुद्धा ज्याच्या आधाराने तळपतात ते तत्व ते आहे. एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्यचंद्रमसौ विधृतौ तिष्ठत, अशी ती श्रुती आहे बृहदारण्यकात. शून्य तत्वज्ञान वेदांत नाकारत. फारसं बोलत नाही मी, समजणाऱ्यांना इशारा काफी आहे. शून्य तत्वज्ञान, त्याचाच पराभव करण्यासाठी आचार्यांचा अवतार. फारसं बोलण्याची गरज नाही, मोठ्या मोठ्या लोकांनी ते करून ठेवलेलं आपलं कामही नाही ते. पण आपण जर कुठे त्याच्या मागे लागत असू, आजकाल आहे थोडंसं, शुद्ध मराठीत त्याला फॅड असं म्हणतात, आपलं ते सगळं सोडून दुसऱ्याचं ते चांगलं एक नावानं घेता बोलतोय, लक्षात आलं असेल. शून्य मान्य करत नाही वेदांत, विषय सुरू आहे आपला. ते शून्य नाही, कारण हे तर झालं खूप तात्विक विवेचन. पण अनुभवाच्या पातळीवर सुद्धा ध्यानावस्थेमध्ये शून्याचा अनुभव येऊ शकतो. पण त्या वाक्यातच आलं की शून्याचा अनुभव म्हणजे शून्याचं प्रकाशन होत आहे, म्हणजे अजूनही शून्य जाणणारा मी कोणीतरी वेगळाच उरतो आहे, ह्याही दृष्टीने ते शून्य नाही. आणि ह्याला म्हणायचं अक्षरम ब्रह्म परमम. आणि मागच्याला तोही विचार केला होता आपण की अक्षर याचा अर्थ ओम असाही होऊ शकतो. तोही विचार करून झाला आपला मागच्याला, कारण एकाक्षर ब्रह्मच म्हणतात ओमला सुद्धा नव्हे. या अध्यायातच ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्यावहरण मामनुस्मरण असा पुढे श्लोक येणार आहे आपल्या अभ्यासात, याच अध्यायातला आहे. पण आचार्य पुन्हा आपल्या मदतीला येतात, परेण विशेषणात अग्रहणम. अग्रहणम
अग्रहण. परेण विशेषणात. परेण म्हणजे काय म्हटलं इथे? अक्षरम ब्रह्म परमम. परेण म्हणजे पर, हे जे विशेषण आहे ते वापरून तृतीय विभक्ती आहे परेण. विशेषणात पंचमी. त्या विशेषणामुळे, त्या विशेषणापासून आपण काय? अग्रहणम म्हणजे ओंकार म्हणजे एकाक्षर, हा अर्थ आपण अग्रहण म्हणजे तो ग्राह्य नाही, त्याचं ग्रहण करू शकत नाही. आचार्य. म्हणून आपण मागच्या वेळेस सगळं बोललो की मग कळतं की अर्जुनाने किती हुशारीने भगवंतांना हे प्रश्न विचारले. त्याला काय, जसं बोललो आपण 8व्या अध्यायापर्यंत येस तर ब्रह्म तत्व कळलं नव्हतं का? असं नव्हे. पण ब्रह्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत हे अर्जुनाला माहिती आहे. भगवंतांना कुठला अर्थ अपेक्षित आहे या दृष्टीने? अक्षरम ब्रह्म परम. पुढे स्वभावोध्यात्म उच्यते. स्वभाव तस्य एव परस्य ब्रह्मण प्रतिदेहम प्रत्यगात्म भाव. आता पुन्हा खूप सविस्तर उजळणी नको, पण एक स्मरण म्हणून सांगण्याचा उद्देश असा की परब्रह्म किंवा ब्रह्म, परमात्मा, अनेक शब्द आहेत त्याला. हे जे तत्व, त्याचा तो जेव्हा या देहाच्या सापेक्षतेने, आपण दरवेळेला ती ओवी पाहतो की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. तर हे जे चैतन्य तत्व आपल्या देहामध्ये सर्वगत आहे, त्याचा जो मागच्याला आपण विचार केला, अहम अहम, मी आहे मी आहे, अहमस्मी सदाभामी कदाचित नाम प्रिय, हा विचार आपण मागच्याला केला होता. ब्रह्मैवात्मतम सिद्धम सच्चिदानंद लक्षणम, हीच भूमिका तिथे मांडलेली आहे. किंवा अर्जुन पण न घेता, मी ऐसे जे पांडुसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप. हे जे अर्जुन पण न घेता, तिथे अर्जुनाचं नाव काढायचं, आपलं नाव घालायचं, म्हणजे ओवी जास्त चांगली कळते आपल्याला. मंगेश पण न घेता मी आहे मी आहे हा जो अनुभव आहे, हा खरं मी आहे या पातळीवर जर ठेवता आला ना, तर तो ऑलमोस्ट म्हणूया शुद्ध मराठीत, ऑलमोस्ट निर्विशेष आहे. त्या ऑलमोस्ट का म्हटला, विषय सोडून देऊ सध्या, बारकावा आहे तो खूप एक. पण मी आहे निर्विशेष. पण गंमत अशी होती की तिथे मी थांबू शकत नाही. आणि मग मी मंगेश म्हणजे मग मी अमुक अमुक व्यक्ती आहे, मी पुरुष आहे, मी अमेरिकेत राहतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी येव्हा तेव्हा वगैरे वगैरे. हे सगळे विशेषण त्याला चिकटवले, चिकटले की त्याला सविशेष होतो तो. आणि मग तिथे भेसळ त्याला म्हणतात. आणि मग ते भेसळीचं ज्ञान झालं, ती भेसळीची जाणीव झाली. आणि मग पुन्हा तो मनाचा श्लोक आठवतो, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त करायची. अहंभावाच्या मानसीचा विरेना, तया हे ज्ञानन्न पोटी जिरेना. त्यामुळे ही जी भेसळ आहे, खरं सांगायचं ना, विचार केला तर पारमार्थिक साधना ही भेसळ दूर करण्याचीच आहे, फक्त अज्ञान निवृत्तीची साधना आहे. ते किडाळ काढलं की 15 होय माऊली. 15 त्यावेळेचा भाव होता सोन्याचा, शुद्ध सोनं. जीव ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. मुद्दा हा आहे की हा जो आपला अंतरात्म भाव आहे, प्रत्येकात्म भाव आहे, मी आहे. कारण वस्तुतः आपण परब्रह्मच आहोत. त्याला या देहाच्या सापेक्षतेने अध्यात्म असं म्हणतात. पटकन उजळणीचा भाग म्हणून. आणि आपण तेही बघितलं की अध्यात्म याचा अजून एक अर्थ नेहमीच मांडण्यात येतो की या देहाला, या देहाच्या सापेक्षतेने बोलणं सुरू आहे, त्यामुळे या देहाला जणू पुढे करून, अधिक करून तो प्रकट होतो. म्हणून या देहालाही अध्यात्म असं म्हणतात. या देहाला क्षेत्र म्हणतात, अनेक नाव आहे. आणि या देहाला अधिक करून, पुढे करून जो प्रकट होतो, त्याला जाणण्याचं शास्त्र अध्यात्मशास्त्र. अशी बैठक मागच्याला बघितली. आणि मग भूतभावोद्भव करो, पटकन त्याचा अर्थ बघून घेऊ आणि आजच्या अभ्यासाकडे वळू. भूतभावोद्भव करो. भूत, मागच्याला बोललो होतो आपण, भूत म्हणजे आपण सर्वजण. भूत म्हटल्याबरोबर पुन्हा मागच्याला जे बोललो ते आठवतं ते नव्हे, रात्री 12 अमावस्या वगैरे वालं प्रकरण ते नाही. भूत म्हणजे आपल्या सर्वांना भूत असंच म्हणतात.
आपल्या सर्वांना जंतू असे म्हणतात शास्त्रात कधी कधी. फारच आपली अवहेलना करतात नाही. मी स्वतःला काय समजतो आणि मला काय म्हणतं शास्त्र. भूत, भूत भाव, भाव म्हणजे अस्तित्व, त्याचाही आपण विचार केला मागच्या वेळेला. त्यामुळे भूत भाव म्हणजे भूतांचं अस्तित्व. उद्भव म्हणजे उत्पत्ती. भूत भाव उद्भव कर म्हणजे भूतांचं जो अस्तित्व त्याला उत्पन्न करणारा, इतका अर्थ आहे तो. भूत भावोद्भव कर. काय आहे असं, कोण करतं उत्पन्न? तर त्याचं उत्तर देतात आहे विसर्ग. आणि पुढे त्यालाच म्हणतात आहे कर्म संज्ञित, की यालाच कर्म म्हणावे. संज्ञित व्याख्या केलेली आहे. कर्म म्हणजे काय, म्हणजे आता आपण उलटा विचार करू म्हणजे लवकर कळेल. कर्म म्हणजे काय, तर कर्म म्हणजे विसर्ग. विसर्ग म्हणजे तरी नेमकं काय, त्याचा अर्थ त्याग असा होतो. या संदर्भामध्ये त्याग असा अर्थ होतो. विसर्गाचे तसे अनेक अर्थ आहेत, सर्गच्या विरुद्ध विसर्ग वगैरे, सोडून देऊ. त्यामुळे कर्म म्हणजे काय तर विसर्ग, विसर्ग म्हणजे काय तर त्याग. पण कोणता त्याग, तर जो भूत भावोद्भव कर आहे असा त्याग. आता जमलं, उलटीकडनं गेलं तर लवकर कळतं. म्हणजे भूतांच्या अस्तित्वाला निर्माण करणारा, भूतांना निर्माण करणारा त्याग. मग तो कोणता त्याग आहे, मग आचार्यांनी त्याची व्याख्या दिलेली आपण बघितली होती, की देवतोद्देशेन द्रव्यस्य परित्याग, की देवतांच्या उद्देशाने. कारण काय आहे, आपण ज्याला कर्म म्हणतो, पुन्हा ती कर्माची व्याख्या इथे अपेक्षित नाही. तेही कर्मच आहे, पण ते या एक सर्वात महत्कर्म ज्याला म्हणूया, ते म्हणजे या जगत उत्पत्तीचं जे सर्वात महत्कर्म, त्याच्या पोटात असलेली ही सर्व कर्म आहेत. आणि या जगताची निर्मिती यज्ञाच्या निमित्ताने जो त्याग केला जातो, आणि या बीजरूप यज्ञाने जसा या सर्व सृष्टीची निर्मिती होते, त्याच्यासाठी आपण एक तिसऱ्या अध्यायातला श्लोकही बघितला होता. अजून एक श्लोक आहे, सहयज्ञ प्रजा सृष्टा पूर्वाच प्रजापती. हे जे एक ब्रह्मदेवानी, मी मागच्या बोललो होतो की भागवतातील वर्णन आहे, की या जगाची निर्मिती कशी झाली, त्याच्यासाठी पहिला ज्ञानयज्ञ ब्रह्मदेवाने कसा केला, त्याच्यानंतर त्यांनी ज्या मनुष्यानं निर्माण केलं त्यांना काय सांगितलं, ते या श्लोकात आहे. सहयज्ञ प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. देवांदेव योजयांती, हे जे पुढे सगळं दिलेलं आहे, की तुम्ही तो यज्ञ करा, म्हणजे काय होईल, त्यांनी देव संतुष्ट होतील. मग देव संतुष्ट झाल्याने काय होईल, आलं सगळं पुढचं. मग ते प्रसन्न होतील, पाऊस पडेल, त्यातनं काय सगळी निर्मिती होईल, अन्नाची निर्मिती होईल, भूतांचं परिपालन होईल, भूतांची निर्मिती होईल. तुम्ही देवतांना पुष्ट करा, ते तुमच्यावर प्रसन्न होतील. असं परस्परांवर, एकमेकांवर तुम्ही एकमेकांना संतुष्ट करा, असा त्याचा अर्थ. मुद्दा हा की ह्या यज्ञांमध्ये जी आहुती टाकल्या जाते, म्हणजे त्याला त्याग म्हणतात. तो सगळा विचार आपण मागच्याला केला. त्या त्यागातून ही निर्मिती असल्यामुळे भूतभावोद्भव कर, त्या त्यागालाच कर्म म्हणतात, असं भगवंत सांगतायत. आता मागच्याला मी एक मुद्दा मांडला होता, तेवढं बघूया. बारकावा आहे थोडासा म्हणून सांगतो आणि आजच्या अभ्यासाकडे वळूया. तो असा की एकदम असं आपल्याला वाटतं की इथे असं यज्ञाचं कसं काय वर्णन आलं, म्हणजे यज्ञाचा संदर्भ नाही, किंवा कर्माची ही व्याख्या का बरं. तर तेव्हा आपण विचार असा मांडला होता की 7व्या अध्यायाकडे जर आपण परत गेलो, कारण कसं परत जायचं आहे पहा, का परत चाललोय मी ते पहिले सांगतो, शांतपणे समजून घेऊया. भगवंत काही संज्ञांची व्याख्या सांगतात आहे. कर्म या संज्ञेची व्याख्या, तो आपला आता विषय सुरू आहे. का सांगतात आहे, कारण अर्जुनाने प्रश्न विचारला, बरोबर. हे सगळं म्हणजे काय, त्यात कर्म पण आलं. मग अर्जुनाने प्रश्न का विचारला, कारण भगवंतांनी ती संज्ञा वापरली, म्हणून मी 7व्या अध्यायाकडे परत चाललोय. मग ती भगवंतांनी ती संज्ञा तरी का वापरली, कारण भगवंत तेव्हा काहीतरी सांगतायत, आणि ते काय सांगतात हे जर समजून घेतलं तर आपल्याला सगळ्याची संगती फार सुंदर लावता येते. नुसत्या एका श्लोकाचा जर विचार केला तर एकदम कळत नाही की असा हा विषय मध्येच यज्ञाचा कसा काय.
तर आपण तो मागच्याला बघितला होता श्लोक 29 क्रमांकाचा 7व्या अध्यायातला, जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतंतीये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम कर्मच अखिलम. तिथे भगवंतांनी ब्रह्म या तत्वाचा उल्लेख केला, जो आपण आता अभ्यास करून झाला. अध्यात्म या तत्वाचा उल्लेख केला आणि पुढे म्हणतात की ब्रह्म हे तत्पद लक्ष आणि अध्यात्म म्हणजे तिथे कुटस्थ या अर्थाने म्हटलंय त्वंपद लक्ष. पण ह्या दोन्हींचा अनुभव घेण्यासाठी साधन काय आहे माहितीये का? तर साधनभूत असलेल्या पुण्यकर्माला ते पूर्णपणाने जाणतात, असा भगवंतांनी तिथे उल्लेख केला. म्हणजे मला कोण जाणतात त्याचं सगळं वर्णन करताना पुण्यकर्माला, म्हणजे इथे संदर्भ कशाचा सुरू आहे? कर्म या शब्दाला पुण्यकर्म. आणि आपण इथे काय पाहतोय? विसर्ग म्हणजे त्याग. इंद्राय स्वहा इदम न मम. ज्या देवतेला, आणि आपण पुढे आता त्या श्लोकात येणारच आहे की प्रत्येक यज्ञाची जी देवता आहे ती विष्णूच आहे. यज्ञ वै विष्णू श्रुती आहे. यज्ञ कोणाचाही असू द्या. म्हणजे मुद्दा हा आहे की त्याग, आणि आपण त्याची व्याख्या मागच्याला केली होती की आपलं दुसऱ्यासाठी म्हणून आपलं ममत्व सोडणं एखाद्या गोष्टीवरचं, त्याला त्याग असं म्हणतात. मी हे सगळं मांडणी का करतोय? तर आजच्या संदर्भात जर आपल्याला हे लावून घ्यायचं झालं, ठीक आहे, इथे अगदी टेक्निकली याला म्हणतात, व्याख्या बघितली तर या जगत निर्मितीचं जे महत् कर्म ते ज्याच्यातून निर्माण होतो तो यज्ञ, आणि त्याच्यात जो केला जातो तो त्याग, त्याला विसर्ग म्हटलाय, त्याला कर्म म्हटलाय, हे कळलं आपल्याला. पण आज आपल्याला एक साधक म्हणून जर लावून घ्यायचं झालं तर मी सुद्धा जर ममत्व सोडून माझं कर्म करत असेल तर त्यालाच भगवंत पुण्यकर्म म्हणतात आहे, जसं मी आत्ता उल्लेख केला 7व्या अध्यायातल्या श्लोकामध्ये. आणि त्यालाच इथे पुन्हा कर्मसंज्ञिता म्हणून वेगळ्या पद्धतीने मांडणी होते. आणि म्हणून नेहमी आपण त्याचं उदाहरण आणतो की उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. ही आमची संस्कृती आम्हाला काय शिकवू पाहते हे आपल्याला कधी कळलेलंच नाही. कारण उदरभरणं बाकीचे प्राणी पण करतात. त्यांना काही ताट वाट्या काही लागत नाही. त्यांना जसं मिळेल निसर्गात तसं ते अन्न खातात. कारण त्यांच्यासाठी ती योनीच त्याच्यासाठी, त्याला भोग योनीच म्हटलेलं आहे. त्यांना माफ आहे सगळं. पण मी सुद्धा जर त्या प्राण्यांसारखं जगत असेल, त्या प्राण्यांना फक्त प्रकृती कळते, माणसाला संस्कृती कळते. आणि माणसाला संस्कृती जशी कळते तशी त्याला विकृती पण कळते. निदान ते प्राणी विकृत तरी होत नाही. त्यांना जे निसर्गाने दिलेलं आहे त्यांचं अन्न तेवढंच ते खातात आणि त्याच पद्धतीने खातात. पण मी सुद्धा जर प्रकृतीच्या पातळीवरती येऊन, आपण विकृतीचा तर विचारच नको करायला, मी सुद्धा जर प्रकृतीच्या पातळीवरती येऊन जर जेवणासारखं इतकं साधं कर्म जे रोज 2 वेळा मी करत असेल, तर मग ते उदरभरण झालं, ते यज्ञकर्म नाही झालं. ही आमची संस्कृती आहे. मी सारखा थांबतोय मध्ये आणि वाक्य बोलू का नको याचा विचार करतोय, पण बोलतो. आता काय, नसेल पटत तर सोडून द्या, पण मला बोलल्याशिवाय राहत नाहीये की हे शिकवणारी आमची संस्कृती मला सांगते एकादशी कर, आणि त्या एकादशीच्या दिवशी मी टर्की खात असेल. रामकृष्ण हरी. याच्याविषयी जास्त बोलत नाही, ऑलरेडी प्रेक्षक गेलेले असतात श्रोता. तर संस्कृतीचा विषय सुरू आहे म्हणून एवढं वाक्य बोललो की हे जेवणाचं झालं. पण होणारं प्रत्येक कर्म माझ्याकडून जर ते यज्ञामध्ये मला त्याचं परिवर्तन करता येत असेल, मग राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. हे तुकाराम महाराजांचं सांगणं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कळायला लागतं. मी काय, विषय काय सुरू आहे आपला? विसर्ग कर्म संज्ञित, हे आपण समजून घेतलं व्याख्येप्रमाणे. पण मी एक साधक म्हणून मी ते स्वतःला कसं लावून घ्यायचं हे बघतो आहोत आपण आता. आणि असं मी जेव्हा लावून घेतो, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत माझं प्रत्येक कर्म मी भगवंताला अर्पण करून, आता कर्म तरी भगवंताला अर्पण करायचं म्हणजे काय? त्याचं फल अर्पण करणे. म्हणजेच अगदी साध्या भाषेत
कर्मयोग, निष्काम कर्म, असं मी जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याच कर्माचं रूपांतर यज्ञामध्ये होतं. आणि मग माऊली ज्ञानेश्वरीत काय सांगते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तो शाला. किंवा शिवमानस पूजेत काय म्हटलेलं आहे, माझं चालणं ही प्रदक्षिणा म्हटलंय. मानसपूजा आहे ती अगदी त्या पद्धतीने. माझं प्रत्येक कर्म यज्ञामध्ये मला रूपांतरित करता आलं तर या भगवंतांना कर्म या संज्ञेमध्ये जो आशय अपेक्षित आहे, जो अर्थ अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये मी बसतो असा त्याचा अर्थ. आणि नाही तर त्या तिसऱ्या अध्यायात तेच वर्णन आलेलं आहे की त्या यज्ञाचा जो खरा भोक्ता आहे, पुढे येणारा अधियज्ञच म्हटलेला आहे त्याला, त्याच्यासाठी असलेलं ते फल, आणि मधल्यामध्ये मी ते काय करतो, वाटमारी करतो. डॉक्टर काकांचा शब्द आहे तो, वाटमारी. जे दुसऱ्यासाठी असलेलं मधल्यामध्ये पळवणं, याला वाटमारी म्हणतात की नाही. असं ह्या पद्धतीने आपण छान एक साधक म्हणून आपण स्वतःला हे लावून घेऊ शकतो. आणि आपण 19 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलो होतो, ज्याच्यामध्ये माऊलींनी अक्षर असं तत्व असलेलं ब्रह्म आणि अध्यात्म या दोन संज्ञांवरती भाष्य केलेलं आपण बघितलं. आता आजची जी 20 क्रमांकाची ओवी आहे त्याच्याकडे वळूया. त्याच्यामध्ये आता म्हणजे पुन्हा एकदा ब्रह्म आणि अध्यात्म या संज्ञांवरती माऊलींच्या ओव्या झाल्या. आता ज्या ओव्या सुरू होतात आहेत 20 पासून, या सर्व आपल्याला कर्म भूतभाव भव करो विसर्ग कर्म संज्ञित, हे जे दुसरं चरण आहे त्याच्यावरती माऊली आता भाष्य करतायत. मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एक वेळे, उठती घनपटळे नानावर्णे. ज्याप्रमाणे निर्मळ अशा आकाशात अनेक रंगांची मेघांची प्रावरणे एकदम कशी स्पष्ट दिसू लागतात ते कळत नाही. आता ही माऊलींची ओवी जी आहे त्याला संदर्भ समजून घ्यायचा की अक्षरम ब्रह्म परमम, की जे निर्मल आहे, निष्कल आहे, शांत आहे, अव्यय आहे, निर्विकार आहे, एकमेवा द्वितीय आहे. सर्वात महत्वाचं एकमेवा द्वितीय, दुसरं काही खरं नाहीच. पण असं असताना असं समजून घ्यायचं. आणि मग आता ही ओवी समजून घ्यायची. माऊली जे म्हणतात आहे की असं जरी असलं तरी ज्याप्रमाणे एखादं निर्मळ आकाश असावं आणि त्याच्यामध्ये अचानक वेगवेगळ्या ढगांची असे आकार आपल्याला दिसायला लागतात, वेगवेगळ्या रंगाचे ढग, ते कसे दिसायला लागतात ते जसं आपल्याला कळत नाही, असं दृष्टांत माऊली देतात. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागते. म्हणजे त्याप्रमाणे अव्यक्त आणि अत्यंत शुद्ध अशा त्या ब्रह्माचे ठिकाणी, अमूर्ती तिये विशुद्धे, अमूर्त म्हणजे अव्यक्त आहे आणि अत्यंत शुद्ध आहे अशा त्या ब्रह्माचे ठिकाणी काय होतं, महदादी भूत भेदे, म्हणजे महत्त्व ज्याच्यात आरंभी आहे अशा पंचभूतांच्या प्रकार भेदाने अनंत ब्रह्मांडांचे आकार खंड न पडता उत्पन्न होऊ लागतात. ब्रह्मांडाचे बांधे होची लागते. अध्यारोपाची भाषा आहे. एकमेव द्वितीय म्हटल्यानंतर खरं हे संभवतच नाही, पण केलेला आरोप आहे. अर्थातच सगळ्यांना आपल्या या सगळ्या संकल्पना आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि म्हणून माऊली हा दृष्टांत देतात की जणू काही असं एखादं निरभ्र आकाश असावं आणि अचानक हे सगळे असे ढग वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जाडीचे, उंचीचे म्हणूया, असे अचानक निर्माण व्हावे. तसं काहीसं झालं. काय झालं, अनेक ब्रह्मांडाचे खंड न पडता आकार उत्पन्न व्हायला लागले. आणि मग त्याचं वर्णन केलंय, महदाती भूतभेते, म्हणजे पहिले महत्त्व, ते सगळं आपल्याला शास्त्र पंचीकरणाचं माहिती आहे. आणि पंचभूतांच्या प्रकारभेदानी हे सगळं व्हायला लागलं. पै निर्विकल्पाची बरडी, कुठे आदि संकल्पाची विरूढी, आणि ते सवेची मोडोनिये ढोंढी ब्रह्मगोळकांच्या.
काय झालं तर निर्विशेष ब्रह्मरूपी बरड जमिनीवर एकोहम बहुश्याम संकल्परूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबरच ब्रह्मांडांचे आकार जोमाने भरून जातात. पै निर्विकल्पाची बरडी, बरडी शब्द वापरलाय महाराजांनी, म्हणजे बरड जमिनीवर. बरड जमीन तर खरं ब्रह्मनाच्या तत्वाला बरड जमीन हा दृष्टांत बरा नाही वाटत ना ऐकायला. पण आपल्याला आपल्याला व्यवहारातले जे अर्थ आहेत ते गृहीत धरून आपल्याला असं वाटतं. इथे बरड याचा अर्थ निष्कर्म असा होतो. निष्कर्म किंवा निर्विकार, कारण ज्याच्यातून कुठलं कर्म उद्भवणं शक्य नाहीये. जसं बरड जमिनीमध्ये काहीही उगवत नसतं म्हणून त्याला बरड जमीन म्हणतात. बरड शब्द का वापरला त्याच्याबद्दल बोलतोय आपण. निष्कर्म, कारण निष्कर्म ब्रह्म, नेहमीच विचार करतो आपण. निष्कर्म ब्रह्म व्याख्याच आहे त्याची. जे पुन्हा मगाशी आपण विचार केला तसा विचार करायचा. कारण मला जे जे माहिती आहे ते सगळं कर्मजन्य आहे किंवा कर्म करणार आहे, पण ह्याचा कर्माशी काही संबंध नसलेलं निष्कर्म असं जे तत्व, त्यालाच तर ब्रह्म म्हणतात. म्हणून बरड जमिनीचा इथे त्याला माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे की आहे मुळात बरड जमीन, आणि बरड म्हटल्यामुळे त्यात खरं काहीही उगवण्याचा प्रश्नच येत नाही. पण असं असून सुद्धा एकोहम बहुश्याम असा संकल्परूपी अंकुर फुटला, ह्यालाच तर अध्यारोप असं म्हणतात. की बरड जमिनीत अंकुर फुटला या वाक्याला जसा अर्थ नाही, किंवा नेहमीच मायेच्या बाबतीत दिला जाणारा दृष्टांत म्हणजे वांझेचं मूल. एखादी वांझ स्त्री असावी आणि तिचं मूल. विशेषतः एकनाथ महाराजांच्या रचनांमध्ये असं वर्णन फार येतं मायेबद्दल, की जर मूल झालं असेल तर त्या बाईला वांझ कसं म्हणता येईल, आणि जर ती वांझ असेल तर तिला मूल कसं होईल. पण असं आहे खरं, आणि वर्णन तेच येणार आहे पुढे सगळं. बरड, त्यामुळे हा जणू काही अंकुर, म्हणून तिथे जणू काही हा शब्द परमार्थात खूप कामात येतो आपल्या. जणू काही अंकुर फुटला आणि त्याबरोबरच ब्रह्मांडाचे आकार जोमाने बहरून जातात. तया एकैकाचे भीतरी पाहिजे तव बीजाचाच बीजाचाची भरीला देखिजे, माझी होतिया जातिया निणजे लेख जीवा. अर्थ आहे या ओळीचा, 23 क्रमांकाची ओळी वाचली मी आता. अर्थ आहे की त्या एक एक आकारात बघितले, म्हणजे अनेक आकार जे ब्रह्मांडाचे तयार झाले, माऊली मगाशी म्हणतात खंड न पडता अनेक ब्रह्मांड निर्माण झाली. पंचभूतांच्या प्रकारभेदानी अनंत ब्रह्मांड निर्माण झाली. पण त्या एकेका आकारात जर बघितलं तर काय दिसतं, तर तर जो ब्रह्मरूप बीजानेच भरलेला दिसतो. तव बीजाचाची भरीला देखिजे, किंवा पुढचा कार्यरूप आकार पहिल्या बीजरूप कारणरूप आकाराचाच भरपूर विस्तार झालेला दिसतो. आता इथे पटकन त्यांनी दोन अर्थ सांगून मोकळे झालेत परमपूज्य खंदारकर महाराज, पण गोंधळ उडू शकतो म्हणून थोडंसं स्पष्टीकरण. पहिला अर्थ कळला आपल्याला की ब्रह्मरूप बीजानेच तो भरलेला आहे. म्हणजे जसं एखाद्या एवढ्याशा बीजामधून एवढा प्रचंड वटवृक्ष तयार व्हावा. वटवृक्ष कळतो आपल्याला, दिसतो, वर्षानुवर्ष हजारो वर्ष टिकतो सुद्धा, पण त्याची उत्पत्ती जशी त्या एवढ्याशा बीजातून असते, तसं या ब्रह्मरूप जणू काही, पुन्हा जणू काही बीजातून हे सगळं कार्यरूप आपल्याला दिसतं. पण दुसरा जो अर्थ त्यांनी केलेला आहे की पुढचा कार्यरूप आकार पहिल्या बीजरूप म्हणजेच कारणरूप आकाराचाच भरपूर विस्तार झालेला दिसतो. तर कार्य असल्यामुळे विस्तार स्वाभाविक आहे, पण विस्तार या शब्दामुळे मी जसं म्हणालो गोंधळ नको व्हायला, की म्हणजे ती वस्तू जणू विस्तार पावते, नाही, असा अर्थ नव्हे. कारण विस्तार हा विकार आहे, पुन्हा ती निर्विकार आहे, त्याच्या बाबतीत फार सावधच राहावं लागतं. मग इथे तो विचार आणावा लागतो, तो म्हणजे मायेचा, किंवा त्याच परब्रह्माची जी शक्ती, जिला माया असं म्हणतात, ज्याला आपण 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती या नावाने ती शिकलो, जिला या जगताचं उपादान कारण मानल्या गेलेलं आहे.
मग म्हणू शकतो विस्तार, ठीक आहे. म्हणून तर ईश्वर नावाची एक संकल्पना त्याच्यासाठी शास्त्र आपल्यासमोर ठेवतं. कारण ब्रह्म तर निर्गुण, निराकार, निर्वयव वगैरे वगैरे आहे. आणि हे जग तर आम्हाला एका बाजूला दिसतंय, मग याचं स्पष्टीकरण ईश्वर, सगुण ब्रह्म म्हणतात त्याला. पुन्हा तो दृष्टांत आठवायचा, नेहमीच कामात येतो. सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर अंधार अस्तित्वातच नाही, पण माझ्या दृष्टीने विचार केला तर अंधार आहे, म्हणून दिवस आहे, रात्र आहे, सूर्य उगवतो, मावळतो, हा व्यवहार माझ्या दृष्टीने सत्य आहे. आणि माझ्या दृष्टीने आता हे बोलणं सुरू असल्यामुळे ही सगळी मांडणी आहे. कारण मला जगताचा अनुभव येतोय, त्याचं स्पष्टीकरण चाललेलं आहे. अध्यारोप आता एकदाच आरोप केला त्याच्यावरती, आता बाकी सारखं ते विचारत नाही बसायचं. एकदा आरोप केलाय ना या दृष्टीने. त्यामुळे हा जो विस्तार आहे तो त्या कार्यरूप विस्तार, त्याची माया नावाची शक्ती, पण त्याच्यात सारांश जगात एका बीजरूप आकारातूनच दुसरा आकार जन्माला आलेला दिसतो. जगामध्ये आपल्याला हा व्यवहार माहिती आहे. आणि या ब्रह्मांडात किती जीव जन्मतात आणि मरतात त्याची तर संख्याच जाणली जात नाही. किती या बीज रूपातून काय काय आकार निर्माण होतात त्याचं वर्णन पुढच्या ओवीत येत आहे. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. मग तो ईश्वराचा आदी संकल्प, छान शब्द आहे, प्रसवती आदी संकल्प, एकोहम बहुश्याम, हा आदी संकल्प समजला जातो, पहिला संकल्प. जसं आपण आता या जगताच्या निर्मितीचं जे कर्म मग अशी आता आपण शिकलो, विसर्ग, त्याला सुद्धा म्हटलं तर आपण आदी कर्म असं म्हणू शकतो. पहिलं कर्म तेच आहे. म्हणून तर मग अशी आपण अशी मांडणी केली की आपल्या इतर सर्व कर्म हे त्याच्याच पोटामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे आदी जसं ते संकल्प तसं ते आदी कर्म म्हणूया. तर हा आदी संकल्प आहे ईश्वराचा. मग तो ईश्वराचा आदी संकल्प पहा, इथे ब्रह्माचा आदी संकल्प म्हटलाय का? नाही. कारण ब्रह्मसंकल्प कसं करेल? जे अमन आहे, अप्राण आहे, अजीव आहे, संकल्प कसं करेल? म्हणून ईश्वराचा आदी संकल्प, एकोहम बहुश्याम ईश्वराचा. आणि असं शास्त्र नेहमीच सांगतं की संकल्प कशाला म्हणतात माहिती आहे? ज्या संकल्पाला सदैव फळ आहे. किती फळ आहे? नुसता एक संकल्प फक्त, मी एक आहे, मी बहु व्हावं, एकोहम एक बहुश्याम. अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेले आहेत, अनंत कोटी, केवळ एका संकल्प मात्र करून. अप्रतिहत सामर्थ्य कशाला म्हणतात ते कळतं. हे असे विचार का करायचे असतात? परमपूज्य काका नेहमी सांगतात, जेव्हा जेव्हा थोडस माझा बैल व्हायला लागतो, म्हणजे काय, बेडकाचा बैल, आपण एक कथा ऐकली आहे बाबा शाळेत असताना. तो बेडूक असतो, तो बैल होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात माझा अहंकार जर फार फुलायला लागला, मी असा आहे, मी तसा आहे, फार यशस्वी आहे, फार यश मला मिळालं आहे, मी जिथे हात घालतो तिथे सोनच करतो त्या गोष्टीचं, संधीचं, असे जरा वारे वाहायला लागले मनामध्ये, की केव्हा हे एकोहम बहुश्याम त्याच्यासाठी आहे तत्वज्ञान. नाही तर ते जाऊ दे, परीक्षा नेहमीच आपलं ते प्रत्यक्ष परीक्षेत अनुत्तीर्ण. तेव्हा आठवायचं हे सगळं संकल्प कशाला म्हणतात. एका संकल्पामध्ये केवढं यश सामावलेलं आहे. तेच यशाचं वर्णन माऊली आता इथे करते आहे की मग तो ईश्वराचा आदी संकल्प ब्रह्मगोळकांचे अंशातील अंश, म्हणजे सुरुवातीला चतुर्दश भुवनासारखे लहान लहान भाग निर्माण होतात. बरं, मग पुढे काय होतं? अंशांश जे म्हटलंय की मग पुन्हा त्या लहान भागातील लहान भाग, तसं ते चतुर्दश भुवन झाले, मग त्यातलं एक भुवन, मग त्यातलं त्या भुवनातल्या म्हणूया, आता इथे दिलेलं नाही पण आपण कल्पना करू शकतो, कोट्यावधी आकाशगंगा, मग त्यातली एक आकाशगंगा, मग त्यातली एक सूर्यमाला, त्या सूर्यमालेतला एक धुळीच्या कणा इतकं अस्तित्व असलेला पृथ्वी नावाचा ग्रह. हे मुद्दाम बोलायचं असतं. पुन्हा आपलं जर कुठे वारे चढायला लागले असतील ते खाली उतरवण्यासाठी, की ज्या पृथ्वी तलावर आपण राहतो, ज्याला आपण घर समजतो आपलं, त्या ग्रहाची सुद्धा किंमत या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये, आणि तेही या एका, अशी अनंत कोटी ब्रह्मांड.
अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ना आपण. काय आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे आणि काय मी केलेल्या गोष्टीची किंमत आहे कल्पना करा या सगळ्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यामध्ये. आणि किती धरून बसतो मी माझं मी माझं. त्यामुळे 14 भुवन आणि मग ते आकाशगंगाचं म्हणाल त्यातला तो ग्रह आणि त्या ग्रहावरचे मग हे राष्ट्र, मग प्रांत, त्यातला एखादं पुरे किंवा नगरे, मग गावे आणि घरे निर्माण होतात. आणि त्या विवेक चोडामणीमध्ये आपला विषय सुरू आहे, त्या घरांमधलं हे घर जे तुम्हाला कॅमेरावरती आता दिसत आहे, पहावी घरांची घरे समर्थ. यालाही घरच म्हटलंय, त्या पुरुषाचं घर आहे, येणारच आहे पुढे वरून. असे अंशातील अंश अमर्याद निर्माण होतात आणि अशी पुष्कळच सृष्टी वाढत असते. पण हे असो, माऊली म्हणते, पहिले सगळं विश्वाचं वर्णन केलं, चतुर्दश भुवन कशी निर्माण होतात. बऱ्याच वेळा नाव ऐकलं चतुर्दश भुवन आहे, भागवतामध्ये वर्णन आहे त्याचं. भूलोक त्याला भोरलोक म्हणतात, स्वरलोक म्हणतात, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, अतल लोक, वितल लोक, सुतल लोक, तलातल लोक, महातल लोक, रसातल लोक आणि पाताल लोक. 14 भुवनांची नावं. विराट पुरुषाच्या देहावरती कल्पना केलेली आहे. पाताल लोक म्हणजे त्याचा तळपाय आहे ते विराट पुरुषाचा. त्याच्यात वर्णन येतच नाही पुरुष सुक्तामध्ये. पण हा ईश्वरच झालेला आहे ना, प्रसवलेला आहे, एकोहम भौस्याम, किंवा त्याचं ते परा आणि अपरा प्रकृतीमधलं आपण जे बघितलं होतं वर्णन. कारण भगवंत 7व्या अध्यायात तेच म्हणतात की अरे माझ्याशिवाय खरं दुसरं काही नाहीच. अपरेमितस्त्वन्यम प्रकृतीम विद्ये मे पराम जीवभूतम महाबाहो ययेदम धार्यते जगत एतद्योनिर्भूतानि मस्थानित्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय. सगळ्यात महत्वाचं ते आहे, मत्तः परतरम नान्यत, न अन्यत, माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच. मग हे जर दिसत आहे, कल्पना केलेली आहे त्या विराट पुरुषाचा हा देह आहे. विराट म्हणजे किती विराट, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही, इतका विराट. जे आज आपल्याला आधुनिक विज्ञानी सांगतायत किती हे विश्व अफाट आहे. तेही आपल्याला कळलेलं विश्व, न कळलेलं तर अजून माहितीच नाही विज्ञानाला. अशी 14 भुवन, हे सगळं सगळं निर्माण होतं. परी दुजेन विण एकला परमात्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. खरं पाहिलं तर पुन्हा एकदा माऊली परत जाते आहे कशाकडे, वस्तुस्थिती म्हणजे शुद्ध मराठीत रियालिटी काय आहे. परी दुजेन विण एकला म्हणजे खरं कसा आहे तो, मगाशी आपण बोललो एकमेवा द्वितीय आहे तो, तिथे द्वैत संभवतच नाही असं एका बाजूला म्हणायचं, आणि एका बाजूला इतक्या अफाट द्वैताचं वर्णन. परंतु इतक्याही नानात्वात स्वगत सजातीय विजातीय भेदा वाचून एक परमात्माच भरलेला आहे. पण नानात्वाचा जसा पूर यावा, अनेकत्वाचा आला पूर जैसा. पूर आल्यावर काय होतं, पूर कशाला म्हणतो आपण, सगळीकडे पाणीच पाणी. तसं या सगळ्या नानात्वामध्ये काय भरलेलं आहे, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. पुढे म्हटलेलं आहे सूत्रे मणिगणा इव. ते सगळं बघितलं होतं आपण, छान वर्णन 7व्या अध्यायात माऊलींनी. तो दोरा सुद्धा सोन्याचा करून टाकला होता, आठवत असेल तर. मणी तर आहेतच सोन्याचे. हे सगळं छान ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण हे तत्वज्ञान आपल्याला वापरायचं आहे. मग आपल्याकडे पुन्हा म्हणाला जरा संस्कृतीचे धडे सुरू आहेत, पण आता आठवतच आता काय करणार, की आपल्याकडे जी एक पद्धत आहे की कशाला पाय लागला तर नमस्कार करायचा, एखादी नवीन वस्तू आणली तर पहिले परमेश्वराला त्याच्या समोर ठेवायची. म्हणजे काय, एक भाव आहे तो मनामध्ये की पुन्हा इदम न मम. कारण शेवटी ही त्याचीच आहे, सगळं विश्व जर त्यांनी निर्माण केलं असेल
जर तोच सर्वत्र सगळ्यात असेल, ठीक आहे, व्यवहारामध्ये स्वामित्व माझ्याकडे असेल त्या गोष्टीचं, कारण ती मी विकत आणलेली आहे. पण ह्या सगळ्या लहान सवयी आपल्या पुढच्या पिढीला जर आपण छान लावल्या, समजून सांगितल्या की आपण का म्हणून आणलेली एखादी नवीन वस्तू पहिले देवासमोर ठेवतो, का म्हणून प्रत्येक गोष्टी आम्ही जी खाणार आहे त्याचं मी नैवेद्य दाखवतो, मग ती माझ्यासाठी प्रसाद होते. ते सर्व या गोष्टी ह्या त्याच्या अभिव्यक्ती आहेत फक्त. आणि हे जो करतो त्याला सुसंस्कृत असं म्हणतात. नाही तर मग मगाशी बोललो ते प्रकृती तर प्राण्यांनाही कळते, आणि आपण तर आता विकृतीकडे चाललोय, प्रकृतीवरही थांबायला तयार नाही आपण. परी दुजे न विण एकला, परमात्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे सम विषमत्व नेणो कैसे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनींचे लक्ष दिसती. माऊली म्हणते तसे काही चेतन पदार्थात व काही अचेतन पदार्थात जाती, गुण, क्रिया, संज्ञा यांचे साम्य आहे, तर काहीत वैषम्यही आहे. पण हे साम्य व वैषम्य कोणत्या पदार्थात, किती प्रमाणात व कशा स्वरूपाचे आहे ते पूर्णपणाने जाणले जात नाही. आणि ही चराचरांची रचनाच मुळात मिथ्याच झाली आहे. आणि पाहू गेल्यास उत्पन्न होणाऱ्या जरायुजादी योनींचे लक्षावधी प्रकार दिसून येतात. आता मागच्याला आपण एकदा हा विचार केला होता की किती प्रकारच्या योनी असतात. तिथे जरायुजादी, जरायुज, अंडज, उद्भज, उद्भिज वगैरे सगळे आपण केला होता विचार. लक्षावधी प्रकार आहे, लक्षावधी योनी आहे. अजूनही आपल्याला असं पेपरमध्ये बातमी वाचायला मिळते, बा परवाच आली होती की समुद्रामध्ये खूप खोल, की जिथे सूर्यप्रकाशही पोचत नाही अशा ठिकाणी काही नवीन जलचर प्राणी सापडले की जे आजतागायत मानव जातीला माहितीच नव्हते. अजूनही अशा बातम्या येत असतात 6 महिन्यात, वर्षभरात नाही एखाद्या वेळेस. मुद्दा काय, आपण कल्पना करू शकत नाही इतक्या विविध योनी, आणि तेही पृथ्वी नावाच्या एका ग्रहावरती फक्त, ज्या आपल्याला ज्ञात आहेत तेवढ्याच. अज्ञातांबद्दल तर बोलणंच नाही. आणि त्यांच्यात काही जणांमध्ये साम्य आहे. मनुष्य आता जाती म्हटलं, एक मनुष्य जात आहे, साम्य आहे. पण काही वैषम्य पण आहे. असं कोणामध्ये काय साम्य आहे, कोणामध्ये काय वैषम्य आहे, गुणांचं, जातीचं, क्रियेचं, संज्ञेचं, हे अशक्य आहे, सांग अशक्य. आणि त्यालाच इथे म्हटलेलंच आहे, चराचरांची खरं म्हणतं तर रचनाच मुळात मिथ्याच आहे. आणि मिथ्या म्हटल्यानंतर एक शब्द आपल्या लक्षात येतोय, सगळं ऐकल्यानंतर मग आपल्याला कळतं, आणि आपण सुद्धा शेवटी त्याच शब्दाला शरण जातो, तो म्हणजे अनिर्वचनीय. अनिर्वचनीय, कारण सच्च्या लक्षणांशी पण जुळत नाहीये, असच्च्या लक्षणांशी पण जुळत नाहीये. ते आत्ता सगळं ऐकलं, ते असच्च्या लक्षणांशी कसं जुळत नाही तेच ऐकलं आपण. कारण असत म्हणजे जे नाहीच आहे. का ताकद कुणाची काही म्हणायची, जे जगच नाही झालेलं, शक्यच नाही. इतकं सगळं वर्णन त्याचं आपण सगळं ऐकलं. म्हणून सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, निश्चित वचनच करता येत नाही. म्हणजे इकडे म्हणायचं परी दुजेन विण एकला, परमात्माची संचला, आणि तिकडे म्हणायचं अनेकत्वाचा आला पूर जैसा. अनिर्वचनीयत्व, अनिर्वचनीयच आहे. निश्चित वचनच करता येत नाही या मायेबद्दल. पण आपल्याला येणारा अनुभव एवढं सगळ्या वैविध्यानी, भेदानी भरलेल्या जगाचा येतो. येरी जीवभावाचे पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. आता त्या प्रत्येक योनीत जीवस्वरूपाच्या अवांतर पालव्या किती विस्तारल्या आहेत, त्यांची तर गणनाच करवत नाही. आणि हे सर्व कोण निर्माण करतो हे पाहू गेल्यास या सर्वांचे जे मूळ आहे ते शून्य, आणि ते शून्याचा अर्थ दिलेला आहे निर्विशेष अव्यक्त परब्रह्म आहे. आता आपल्याला कळतं इथे की या योनी, या जीवस्वरूपाचा नंतर अवांतर पालव्या, तर आपण त्याची गणनाच करत नाही. हे तर आपल्यालाही कळणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्याला अगणित असं म्हणतात. त्याची गणनाच करता येत नाही. पण
हे सर्व ठीक आहे, पण हे सर्व कोण निर्माण करतो हे जर बघायला गेलं, त्या सर्वांचं जे मूळ आहे ते शून्य म्हटलं आहे. शून्य म्हणजे पुन्हा इथे काय शब्द आहे, मगाशी बोललो ते शून्य इथे अपेक्षित नव्हे. तर मी त्याला इथे शून्यच्या ऐवजी आता बरड म्हणूया. गोईंग बॅक, पुन्हा परत जर आपण गेलो 22व्या ओळीकडे, तर जणू काही, म्हणून तो जणू काही शब्द खूप महत्वाचा आहे. जणू काही बरड जमिनीवर अंकुर फुटावा, तसं की जे निर्विशेष आहे, जे अव्यक्त आहे, जे परब्रह्म असं आहे, जे निष्कर्म आहे, सगळ्यात महत्वाचं निष्कर्म आहे, पण जणू काही त्याच्यापासून ही सगळी निर्मिती. आणि म्हणून मी विवर्त शब्द आता आणला, कारण त्याच्यापासून म्हणजे जसं दुधापासून दही होतं तसं नव्हे, त्याला परिणाम उपादान म्हणतात. आपण शिकतोय ते विवेक चूडामणीमध्ये. इथे जे वर्णन सुरू आहे ते विवर्त उपादानाचं आहे. मग विवर्त उपादान म्हणजे काय? जसा त्या रज्जूवर भासलेला सर्प, तो मुळात खरं नसतो, पण तो भासतो तेव्हा इतका सत्य भासतो. किंवा आपल्या स्वप्नांचा विचार करूया. असे रज्जूवर सर्प एखाद्या वेळेसच भासतात, पण स्वप्नात आपण अनेक वेळा पाहतो. किती सत्य असतात ती स्वप्न. पण जेव्हा बघत असतो तेव्हा काय सत्यत्व असते त्या स्वप्नात, किती सत्यत्व. घाबरून दचकून ओरडत उठतो त्या स्वप्नातून, घाम आलेला असतो, कारण काहीतरी भीतीदायक काहीतरी पाहिलेलं असतं. इतकं सत्यत्व आहे. पण त्याला सत्यत्व नाही हे जाग आल्याशिवाय जसं कळत नाही. आणि स्वप्न सुरू असताना ते जसं सत्य वाटत राहतं. आणि मग कुठून झाली ती निर्मिती, तो महाभयानक वाघ कुठून आणला त्या स्वप्नात, ते डोंगर, ते नदी, ते पाणी. मी ओरडत होतो, लोक जात होते पण कोणाला ऐकू येत नव्हतं. ती एवढी सगळी लोक कुठून आणली? ती जर खरंच आणली असती तर ती वेगळी घालवावी लागली असती. वाघाला हाकलून द्यावं लागलं असतं जाग येताना, लोकांना घालवून द्यावं लागलं असतं, तो डोंगर पाडून टाकावा लागला असता. काही करावं लागतं? नाही, काहीच करावं लागत नाही. एकच गोष्ट करावी लागते, जागं व्हावं लागतं फक्त, बस. सगळं एका क्षणात नाहीसं होतं, कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त उरतच नाही. आणि असं अधिष्ठान जे आहे ते निर्विशेष आहे, ते अव्यक्त आहे, ते परब्रह्म आहे, ते निर्विकार आहे, ते निष्कर्म आहे. पण त्याच्या अधिष्ठानावरती ही माया, म्हणून तिला अनिर्वचनीय असं म्हटलं. हे सगळं आपल्याला काय म्हणूया, जादूचे प्रयोग, पंचदशीतला शब्द दाखवते. म्हणून करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही नसे, माझी कार्यची आपैसे वाढवची लागे. म्हणून ह्या ब्रह्मांडाचा मूळ करता दिसत नाही, आणि परिणामी कारण म्हणजे प्रयोजन फलही असत नाही. आता ब्रह्मांडाचा मूळ करता दिसत नाही म्हणजे पुन्हा असं वाटतं नाही का, काय तो वरती शून्य शब्द वापरलाच आहे. नाही, त्याचा अर्थ तसा नाही. याचा अर्थ असा आहे की मी जेव्हा सर्प बघतो आहे तेव्हा रज्जू दिसते का? नाही. आणि जेव्हा मला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्प उरतो का? नाही. याला म्हणायचं अधिष्ठानाचं विशेष ज्ञान. अधिष्ठानाचं सामान्य ज्ञानही असतं, पण विशेष ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा अधिष्ठानाचं विशेष ज्ञान होतं तेव्हा अध्यस्त उरूच शकत नाही. आणि म्हणून या ब्रह्मांडाचा मूळ करता दिसत नाही, याचा अर्थ असा आहे की ब्रह्मांड गृहीत धरून ब्रह्मांडाचा अनुभव मला सुरू असताना मूळ करता कसा दिसेल. आणि परिणामी कारण म्हणजे प्रयोजन फलही त्याला असत नाही. मग केवळ आदी अंता वाचून मध्यंतरी कार्यच तेवढे स्वभावतः वाढू लागले. म्हणजे ना झोपण्याच्या आधी स्वप्न होतं, ना उठल्यानंतर स्वप्न आहे. पण मध्ये आहे ना तो एक स्वप्नाचा काळ, तेव्हा काय काय बघितलं. जसे ही माया, तसे ते जादूचे प्रयोग तेव्हा बघितले झोपेतले, त्या स्वप्नातले. म्हणजे तसं आदी अंता वाचून मध्यंतरी कार्यच तेवढं स्वभावतः वाढू लागतं. आणि याला जसं आपण मायेच्या बाबतीत किंवा वेदांताच्या भाषेमध्ये ज्याला आपण
अनिर्वचनीय असं म्हटलं, त्यालाच भक्तीच्या प्रांतामध्ये ईश्वराची लीला असं म्हणतात. त्याला ईश्वर कारणवाद असं मोठं नाव आहे. कारण या जगाची निर्मिती जर ईश्वराने केली असेल तर प्रश्न असा येतो पुन्हा की मग त्यांनी का केली? ईश्वराची लीला, बस. आणि मुळात अगाची झालीची नाही, त्याची वार्ता पुसशी काही, किती करायची चौकशी त्याची? ईश्वराची लीला, ईश्वरावर श्रद्धा आहे, त्याचं स्पष्टीकरण सगळं देण्यात येतं, ते सगळं ठीक आहे. अव्यक्त नावाचं तत्व असतं, त्यात बीज रूपाने सर्व ते मुक्तीनं मिळालेले सगळे जीव असतात, ते सगळं मानवी बुद्धीला पटेल, मानवी बुद्धीच्या कक्षेत सामावेल अशी ही दिलेली स्पष्टीकरणं आहेत वेदांतामध्ये. पण ही स्पष्टीकरणं सुद्धा कधी शक्य होतात? जेव्हा अध्यारोपाची भाषा स्वीकारली जाते तेव्हा. कारण शेवटी नाही तर मग सगळ्यांना असं वाटतं, हा प्रश्न जेव्हा मनात येतो ना तेव्हा असं वाटतं मी कायच हुशार आहे, कधी कोणाच्या डोक्यात नसेल आला असा प्रश्न वाटतो तो. कोणता? अहो मग पहिलं जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्या जीवांची कर्म कुठून आली असं वाटतं की तेव्हा हा विचार तेव्हा असं वाटतं की मी आईन्स्टाईनच आहे परमार्थात असं वाटून जातं. माझ्याबद्दल बोलतोय, माझी फजिती सांगतो. कारण वर्तुळ आहे त्याच्यावरचा पहिला बिंदू शोधण्यासारखा आहे ते. पण हे असे स्पष्टीकरण आपल्याला पटत नाही कारण स्वतःला मी फार हुशार समजतो. पण मानवी बुद्धीच्या मर्यादेमध्ये त्याचं एवढं स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत आहे, ज्याला आधीच नाही असं तत्व मला कळूच शकत नाही. कारण पुन्हा तेच आहे, मला सर्व या जगतामध्ये आधी असलेलं आणि अंत असलेल्याच गोष्टी कळतात. अनादी आणि अनंत कळूच नाही शकत माझ्या बुद्धीला. म्हणून हे असे प्रश्न निर्माण होतात. म्हणून मायेलाही अनादीच म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल माझा बोलण्याचा विषय तो सुरू आहे. माया ही अनादीच आहे, शांत आहे पण अनादी आहे. शांत प्रश्नच नाही, शांत आहेच. जीवनमुक्तांच्या बाबतीत तिचा अंत झालेलाच असतो, पण अनादी आहे ती पण. त्यामुळे पहिलं कधी निर्माण झालं हा विषय संभवत नाही. लीला, भगवंताची लीला, हा विचार आपण करत होतो. आणि ब्रह्मांडाचं मूळ करता दिसत नाही. आदी अंता वाचून मध्यंतरी कार्य मात्र तेवढं स्वभावता वाढू लागतं. ऐसा करी तेन विण गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नामकर्म. असा कर्त्या वाचून आणि फला वाचून निराकार परब्रह्माच्या अधिष्ठानावर प्रत्यक्षाला विषय होणारा, आपण मगशी केला विचारतोय अधिष्ठान आणि अध्यस्थ वगैरे, जो विश्वाकार व्यापार उत्पन्न होतो त्याला कर्म म्हणावे. मौलींनी आता अगदी शेवटच्या ओवीमध्ये व्याख्या केली. आपण छान या सर्व जगताचं रंगीबेरंगी जगाचं वर्णन ऐकता ऐकता हे हरवून गेलो होतो की मूळ विषय काय सुरू आहे. तर कर्म भूतभावोद्भव करो, एवढ्या भूतभावोद्भव करो हे सांगण्यासाठी माऊलींनी एवढ्या ओव्या खर्ची घातल्या. भूत भाव उद्भव कर. फक्त इथे माऊलींनी विसर्ग याचा अर्थ त्याग वगैरे असा न घेता हे सर्व सृष्टी निर्मितीचं जे काय म्हणूया व्यापार, निपजे जो व्यापारू तया नाम कर्म असं म्हणून त्याची कर्म म्हणून व्याख्या केली. कारण विसर्ग म्हणून त्यागाचा उल्लेख करून शेवटी सांगायचं तेच आहे की या विश्वाची निर्मिती करणारा त्यागरूप कर्म असं म्हणूया आपण त्याला. विसर्ग त्यागरूप कर्म, त्याला सुद्धा माऊली इथे निपजे जो व्यापारू कशाचा, ऐसा करितेन विण गोचरू, अव्यक्ती हा आकारू. की म्हटलं तर करता नाही, म्हटलं तर फला वाचून, म्हणून त्याला लीला असं आपण जे म्हणालो. निराकार परब्रह्माच्या अधिष्ठानावर हा प्रत्यक्षाला विषय होणारा, कारण प्रत्यक्षाला विषय तो होतोय, अनुभवाला येतंय, जग रोजचं अनुभवाला येत आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणूया अनिर्वचनीय असा शब्द वापरला. जो विश्वाकार व्यापार उत्पन्न होतो त्याला कर्म असे म्हणावे, अशी कर्माची व्याख्या. इथे आपला 3ऱ्या अध्यायावरच्या ओव्या संपल्या, 3ऱ्या श्लोकावरच्या ओव्या संपल्या. आणि 4था जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आता उरलेल्या ज्या संज्ञा आहेत, अधिभूतम क्षरोभाव पुरुषशादि दैवतम अधियज्ञो हमे वात्र देहे देहभृताम वरह, असा हा श्लोक आहे. पण
हाही श्लोक मी जसं म्हणालो मागच्या श्लोकासारखाच बराच त्याचा गहन आणि क्लिष्ट अर्थ, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय, या तीन प्रश्नांची उत्तरं देणारा हा श्लोक. आणि बरंच त्याचा उहापोह आपल्याला करावा लागणार आहे आचार्यांच्या आणि माऊलींच्या मदतीने आणि परमपूज्य काका परमपूज्य मंदादांच्या मदतीने आपल्याला सगळं एक एक छान शांतपणे सावकाश आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आत्ता वेळेकडे लक्ष जाऊन जर मी आत्ता हे सुरू केलं तर हे अर्धवट होईल. भलेही आपल्याकडे 9 मिनिटं जरी असले तरी ते अर्धवट होईल. त्यामुळे मला असं वाटतंय की आज जरा एक 5-7 मिनिटं आपण आजचं वाचन आधी लवकर संपवूया आणि पुढच्या वेळेला आपण या चौथ्या श्लोकाच्या 8व्या अध्यायातल्या चौथ्या श्लोकाच्या अभ्यासाला आपण प्रारंभ करू. म्हणजे व्यवस्थित एक निदान त्या श्लोकाचा अर्थ तरी पूर्ण व्यवस्थित बघून होईल. नाही तर मग आज अर्धवट केलं की पुढच्याला पुन्हा उजळणीमध्ये मग बराच वेळ द्यावा लागतो. तसं करू आणि ओव्या पुढच्याला कदाचित पूर्ण होतील किंवा न होतील ते आपण बघूया. पण याच्या अभ्यासाला आपण पुढच्याला प्रारंभ करू आणि आजच्या वाचनाला इथे पूर्णविराम देऊ आणि आजचं चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.